अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 14 फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी, म्हणजे येत्या बुधवारी आहे वसंत पंचमी। वसंत पंचमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। बघा ज्या महिन्यामध्ये पंचमी असते त्या दिवशी आपण सरस्वती मातेची पूजा करत असतो आणि वसंत पंचमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला सरस्वती मातेची जास्तीत जास्त पूजा करायची आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे। बघा जिथे सरस्वती माता असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते। बघा आपण काही ठिकाणी ऐकत असतो की माझा मुलगा अभ्यासामध्ये खूप वीक आहे, माझा मुलगा अभ्यास करत नाही, केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहत नाही, त्याची बुद्धी तल्लख नाही किंवा त्याची स्मरणशक्ती चांगली नाही। बघा काही लोकांच्या ना खूप म्हणजे काही पालकांच्या अशा इच्छा असतात की माझ्या मुलाने शिक्षणात प्रगती करावी किंवा त्याने अभ्यासात चांगलं असावं, त्याने शिकून काहीतरी मोठी डिग्री घ्यावी, जगाच्या पलीकडे त्याने काहीतरी चांगलं करावं शिकून, असं बघा प्रत्येक पालकांची इच्छा असते। आणि यासाठीच ते आपल्या मुलांसाठी जे काही म्हणजे शक्य होईल ते करत असतात। चांगल्यातल्या चांगल्या क्लासमध्ये त्यांना घालत असतात, ट्युशनला लावत असतात। पण एवढं करून देखील त्यांची मुलं जी असतात ती अभ्यासात वीक असतात, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही। त्यामुळे वसंत पंचमी दिवशी आपल्याला सरस्वती मातेचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहण्यासाठी, आपल्या मुलांचे शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी किंवा काही मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करतात, या सगळ्यांसाठी आपल्याला सरस्वती मातेची त्या दिवशी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। आता ही सेवा कोणी करायची, तर ही सेवा जी काही मुलं आहेत जी शिक्षण घेत आहेत, मग बालवाडीचा मुलगा असो किंवा जो MPSC UPSC चं शिक्षण घेत आहे किंवा परीक्षा देत आहे तो असो, जो कोणी शिक्षण घेत आहे त्या सर्वांनी ही सेवा करायची आहे। जर त्या मुलांना शक्य नाही झालं तर त्या मुलांच्या आईवडिलांनी ही सेवा केली तरी चालेल। बघा तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा म्हणजे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर माता सरस्वतीच्या फोटोचं आपल्याला पूजन करायचं आहे। आता जर तुमच्या घरामध्ये माता सरस्वतीचा फोटो असेल तर अतिशय उत्तम, पण नसेल तर तुम्ही अवश्य घ्या, छोटा घेतला तरी चालेल। काही जणांच्याकडे सरस्वती यंत्र देखील असतं, ते असलं तरी अतिशय उत्तम। तर त्या दिवशी सकाळी उठायचं, पिवळं वस्त्र अंगावरती पांढरं वस्त्र तुम्ही परिधान करायचं। त्यानंतर तुम्ही एक पाट घ्यायचा, चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती पिवळं वस्त्र अंतरायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती एक तांदळाची रास ठेवायची। त्या तांदळाच्या राशीवर तुम्हाला सरस्वतीचा मातेचा फोटो असेल किंवा ते सरस्वतीचं यंत्र असेल ते स्थापन करायचं, दोन्हीपैकी काही असेल तर ते त्याच्यावरती स्थापन करायचं। त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक कसा करायचा, तर माता सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे त्या बीज मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा। आता माता सरस्वतीचा बीज मंत्र कोणता, तर ऐं हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे। आता ऐं 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 असा बीज मंत्र म्हणत असा जप करत तुम्हाला त्या फोटोवर किंवा सरस्वतीचं जे यंत्र असतं त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करून झाल्यानंतर जो फोटो आहे, जे यंत्र आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं। त्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची। आता पूजा करताना तिथं तो फोटो परत ठेवायचा व्यवस्थित। जे काही आपण अभिषेकचं पाणी आहे ते तुम्ही तुमचे जे काही मुलं आहेत जे अभ्यासामध्ये वीक आहेत, खूपच हट्टीपणा करतायत, चिडचिडपणा करतायत किंवा अभ्यासच करत नाहीत किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही, जे पण मुलगा मुलगी आहे त्यांना ते प्यायला ते पाणी तुम्ही नक्की द्या। नक्की त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होईल, त्यांची बुद्धी तल्लख होईल। तर आता फोटो त्याच्यामध्ये म्हणजे स्थापन केल्यानंतर तुम्हाला फोटोची किंवा यंत्राची पंचोपचार पूजा करायची। आता पूजा काय करायची, हळद कुंकू अक्षदा व्हायच्या, एखादं पिवळं फूल, बघा त्या दिवशी माता सरस्वतीला पिवळं जे काही आहे ते तुम्ही पिवळं अर्पण करू शकता। म्हणजे पिवळ्या फुलांचा हार घाला, पिवळं हार नाही मिळाला तर पिवळं फूल अर्पण करा। आता अर्पण केल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा, तर जे काही पिवळं आहे, म्हणजे पिवळे पेढे असतील, पिवळी मिठाई, पिवळी केळी असतील, जे काही पिवळं आहे त्याचा तुम्ही नैवेद्य माता सरस्वतीला दाखवायचा आहे। आता नैवेद्य दाखवल्यानंतर कोणती सेवा करायची, तर ही सेवा तुमच्या मुलाने केली तर अतिशय उत्तम आहे, पण नाही केली तर तुम्ही तुमच्या मुलांना जवळ बसवून घ्या आणि मग तुम्ही ती सेवा चालू करा। तुमची मुलं तुमच्या शेजारी असली पाहिजेत, पण नाहीच बसली तर
ठीक आहे, तुम्ही जरी ही सेवा केली तरी चालेल. तर आता तुमचं बाळ शेजारी म्हणजे मूल आहे ते शेजारी आहे, तुम्ही सेवा करताय. आता सेवा काय करायची, तर तुम्हाला माता सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे त्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता कोणता मंत्र मी मगाशी सांगितलंय, ऐम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे. तर ऐम 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 अशा प्रकारे तुम्हाला माता सरस्वतीचा बीज मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामींचा देखील श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. आता 11 माळी जर तुम्हाला नाही जमलं तर 1 माळ तरी करा. बघा, माता सरस्वती बरोबर आपल्या स्वामींचा आशीर्वाद देखील असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून स्वामींचा देखील 108 वेळा तुम्हाला जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता ही सगळी सेवा झाल्यानंतर माता सरस्वतीला मनोमन प्रार्थना करायची आहे की जी काही माझ्या मुलाच्या अभ्यासात म्हणजे अडचणी आहेत त्या दूर होऊ देत. माझ्या मुलगा जो काही शिक्षणामध्ये प्रगती करू दे, केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहू दे, त्याची स्मरणशक्ती तीव्र होऊ दे, बुद्धी तल्लख होऊ दे, अशी माता सरस्वतीला प्रार्थना करायची. तर प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला एक असं महत्त्वाचं काम करायचं आहे किंवा महत्त्वाची उपाय आहे जो करायचा आहे. तुमच्या मुलांच्या जे कोणी अभ्यासात खरंच वीक आहेत त्यांनी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे, तुम्ही नक्की करा. जी दर्भाची काडी असते सगळ्यांना माहीत आहे. दर्भाच्या काडीने जर तुम्हाला दर्भाची काडी नाही मिळाली तर प्रत्येकाच्या घरात सोनं थोडं कमी असतं. आता हे मंगळसूत्र सोन्याचं असतं किंवा आपलं जे कानातलं असतं ते सोन्याचं असतं. तर त्या सोन्याच्या काडीने तुम्ही तुमच्या मुलांच्या जिभेवरती ऐम जो माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे. आता तो कसा लिहायचा बघा, ते सोन्याची वस्तू घ्यायची म्हणजे ती सोन्याची काडी घ्यायची, मधात बुडवायची आणि त्यानंतर तुम्हाला माता सरस्वतीचं स्मरण करून तो बीज मंत्र जो आहे ऐम हा तुमच्या मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे किंवा ही सेवा आहे. दर महिन्याच्या पंचमीला जरी ही सेवा केली तर अतिशय उत्तम. तर हे सगळं झाल्यानंतर परत माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे की जे काही माझा मुलगा अभ्यासामध्ये वीक आहे त्याची शिक्षणात प्रगती होऊ दे, असं सगळं माता सरस्वतीला मनोमन सांगायचं आहे, मनापासून सांगायचं आहे. बघा, माता सरस्वती जिथे असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते. बघा, मी अशी का म्हणते, बघा काही लोकांच्याकडे ना खूप पैसा असतो, खूप पैसा असतो, पण ते लोक ना शिकलेले नसतात. म्हणजे त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव असतो आणि त्या शिक्षणाच्या अभावामुळे जो काही त्यांच्याकडे पैसा आहे तो कुठे खर्च करावा कुठे नाही हे त्यांना कळत नाही आणि मग नको तिथे तो पैसा त्यांचा वेस्ट होतो आणि माता लक्ष्मी देखील त्यांच्यावर नाराज होते आणि माता लक्ष्मी देखील त्यांच्याकडे चिरंतन काल टिकत नाही. म्हणूनच म्हणते, आणि माता सरस्वती जिथे असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते. बघा, जिथे शिक्षण आहे, जिथे माता सरस्वती आहे तिथे बघा ज्याच्याकडे शिक्षण आहे ना तो नेहमी काही ना काहीतरी व्याप करत असतो. पैसा कसा मिळवायचा मी असं नाही म्हणत की जे शिकलेले नाहीत ते पैसा मिळतात, पण ज्यांच्याकडे खरंच शिक्षण आहे ते त्यांचा योग्य वापर करत असतात, पैशाचा योग्य वापर करत असतात. तर हे झालं उद्या कोणती सेवा करायची किंवा काय उपाय कोणता करायचा. तर आता उद्या बघा आपल्याला दान धर्म देखील करायचा आहे. जेवढं तुम्ही उद्या दान कराल तेवढं माता सरस्वतीचा तुमच्या मुलांच्यावर खास करून अखंड कृपा आशीर्वाद राहील. आता दान काय करायचं, तर तुम्हाला उद्या जेवढं काही शक्य आहे तेवढं पिवळं दान करायचं आहे. मग तुम्ही मंदिरात करू शकता, एखाद्या गरजू व्यक्तीला करायचं, म्हणजे पिवळी चणा डाळ, तूर डाळ किंवा पिवळे पेढे, पिवळी मिठाई किंवा केळी असं जे काही आहे ते पिवळं उद्या दान करायचं. बघा, पिवळं माता सरस्वतीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जे काही आहे ते तुम्ही पिवळं उद्या दान करायचं. त्याचबरोबर जे कोणी होतकरू विद्यार्थी आहेत बघा, ज्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे पण परिस्थिती अभावी ते शिकत नाहीत, त्यांना शिकायची खूप इच्छा आहे पण त्यांना शिकायला मिळत नाही, अशा लोकांना, अशा मुलांना मुलींना तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून किंवा तुम्ही स्वतः एखादी पेन भेट द्या, एखादी वस्तू भेट द्या, एखादं पुस्तक जे त्यांना अतिशय म्हणजे उपयोगी पडेल असं पुस्तक तुम्ही त्या गरीब मुलांना मुलींना भेट म्हणून द्या किंवा दान म्हणून द्या. तर हे अतिशय बघा, हे दान जे आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यावरती जे तुम्ही त्यांना जे दान कराल त्याचं पुण्य तुमच्या मुलांना मिळणार आहे आणि ते
त्यांच्या पुण्याचा जो साठा आहे तो वाढणार आहे आणि त्याचबरोबर माता सरस्वती देखील तुमच्यावर प्रसन्न होईल, तुमच्या मुलांच्यावर प्रसन्न होईल। तर अगदी अतिशय छोटी माहिती होती आणि अतिशय छोट्या सेवा आहेत ज्या वसंत पंचमी दिवशी आपल्याला करायच्याच आहेत जेणेकरून आपल्या मुलांची स्मरणशक्ती असेल, बुद्धी असेल ती तीक्ष्ण होईल, तल्लख होईल, मुलांचा अभ्यासात लक्ष राहील, मुले अभ्यास करायला लागतील, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील। तर अतिशय छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।